हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आजचा टॉपिक असणार आहे चार्ट पॅटर्न. तुम्ही ऐकलाच चिला की बुलिश ट्रायंगल, बेरिश ट्रायंगल, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, शॅम्पू नाही, चार्ट पॅटर्न आहे तो. अशा भरपूर साऱ्या पॅटर्न्स आहेत. इतके पॅटर्न्स आहेत की त्याच्यावरती एक बुक आहे. पण इतके पॅटर्न्स आपण न बघता आपण इम्पॉर्टंट असे 4 पॅटर्न्स आपण स्टडी करणार आहोत. त्या 4 पॅटर्न्स वरती पण तुम्ही ट्रेडिंग करू शकताय आणि तुम्हाला पण ट्रेडिंग इझी जाऊ शकते. तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकताय त्या 4 पॅटर्न्स वरती. तर ह्या 4 पॅटर्न्सचा जर तुम्ही गेम समजला तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर झालाच म्हणून समजा. आणि तुमच्या अकाउंटला फक्त आणि फक्त ग्रीनच दिसणार, रेड दिसणारच नाही. ते तुमच्या स्ट्रॅटेजीवरती बेसिक, तुमच्या स्ट्रॅटेजीवरती डिपेंड असणार आहे, तुमच्या सायकोलॉजीवरती डिपेंड असणार आहे. तर टाइम वेस्ट न करता आपण चार्ट वरती जाऊ. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आणि स्क्रीनवरती घेऊन जातो. हॅलो गाईज, सुरू करूया आपण. तुम्हाला जे चार्ट वरती जे दिसत आहे, जे हे लाल हिरवं हे कॅन्डल्स आहेत, जे सिंगल कॅन्डल आहे. ह्या सिंगल कॅन्डलचा जेव्हा ग्रुप बनतो तेव्हा एक कोणता तरी पॅटर्न्स बनतो. ह्या सिंगल कॅन्डलचा जेव्हा ग्रुप बनतो तेव्हा कोणता तरी पॅटर्न्स बनतो जो असा आहे. त्यालाच आपण चार्ट पॅटर्न म्हणतात. आता ह्या चार्टवरती, हा गोल्डचा चार्ट आहे, त्या गोल्डच्या चार्टवरती तुम्हाला भरपूर असे पॅटर्न्स बघायला मिळतील. जर तुम्हाला पॅटर्न्सची ओळख असेल तरच तुम्हाला इथे पण बघायला मिळेल. जर पॅटर्नची ओळखच तुम्हाला पटत नसेल तर तुम्हाला समजणार नाही की कोणता पॅटर्न्स इथं वर्क झाला आणि कोणता पॅटर्न्स इथं क्रिएट झालेला आहे. तर आपण जे चार्ट पॅटर्न्स जे बघणार आहोत ते 1 बाय 1 आपल्याला तुम्हाला स्क्रीनवरती इथं बघायला मिळेल. ते आता मी पहिला जो चार्ट पॅटर्न जो असणार आहे तो असणार आहे बुलिश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न. बुलिश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न, बुलिश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न. बुलिश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न ह्यामध्ये 4 पार्ट येणार आहेत. त्यामध्ये पहिला असणार आहे असेंडिंग ट्रायंगल. असेंडिंग ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल तो कसा असणार आहे तर असेंडिंग ट्रायंगल मेनली बुलिश चार्ट पॅटर्न मध्ये वर्क होतो. बुलिश चार्ट पॅटर्न म्हणजे समजलं, बुलिश पॅटर्न म्हणजे मार्केट हे बुलिश आहे. ह्या बुलिश चार्ट पॅटर्न मध्ये जे पॅटर्न्स वर्क होणार आहेत त्याला आपण बुलिश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न असं म्हणणार आहे. असेंडिंग ट्रायंगल हा मेनली बुलिश चार्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतो. तो कसा असतो, असेंडिंग ट्रायंगल मेनली हे असं मार्केट वरती चाललेलं असतं आणि मार्केट एक ट्रायंगल फॉर्मॅटमध्ये वर्क होतं असं. आणि इथे आपल्याला बघायला मिळतंय की हा एक सपोर्ट असतो आणि हा एक ट्रेंड लाईन असतो. आणि ह्याच्यामध्ये जे मार्केट असा पॅटर्न जेव्हा क्रिएट करतो तिथं असेंडिंग ट्रायंगल बनतो. ह्या सिच्युएशनमध्ये जास्त करून मार्केट वरती जाण्याचं प्रोबॅबिलिटी जास्त असते. कारण एकतर मार्केट हे बुलिश आहे, त्यामध्ये असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे. तर ह्याची प्रोबॅबिलिटी जास्त करून मार्केट वरती जाण्याचं, बुलिश साईडलाच मार्केट ब्रेक होण्याचं चान्सेस प्रोबॅबिलिटी जास्त असते. आता दुसरा जो पॅटर्न असणार आहे तो असणार आहे बुलिश वेज. बुलिश वेज बुलिश वेज ह्याच्यामध्ये काय असतंय, मार्केटचा ट्रेंड अपच असतो, बट मार्केट रिव्हर्सल करण्यासाठी मार्केट असा बुलिश वेज पॅटर्न क्रिएट करतो, जसं की इथं दिसत असेल तुम्हाला. आणि ह्या ठिकाणी मार्केटचा असा जेव्हा पॅटर्न क्रिएट होतो तेव्हा तिथे बुलिश वेज म्हणून ह्याला ओळखलं जातं. ह्या ठिकाणी मार्केट मेनली वरच्या साईडला ब्रेक होतं असं.
मार्केट वरच्या साईडला ब्रेक होतं बुलिश वेजमध्ये. तिसरा पॅटर्न असणार आहे बुलिश फ्लॅग. बुलिश फ्लॅग बुलिश फ्लॅग ह्या ठिकाणी मार्केट एक फ्लॅग सारखा मुवमेंट होतं. मार्केटचा ट्रेंड अप असतो आणि एक रेंजमध्ये मार्केट मुवमेंट होते रेंजचा, आणि त्याच पॅटर्नना बुलिश फ्लॅग असं पॅटर्न बोललं जातं. इथं फ्लॅग सारखा इथं जे दिसतोय हे फ्लॅगची स्टिक आहे, ही स्टिक आहे आणि हे फ्लॅग आहे, तर ह्याला बुलिश फ्लॅग असं म्हटलं जातं. चौथा बुलिश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्नमध्ये आणखी एक इम्पॉर्टंट असा पॅटर्न आहे, तो म्हणजे सिमेट्रिकल बुलिश ट्रायंगल. सिमेट्रिकल बुलिश ट्रायंगल. त्याचं स्ट्रक्चर मेनली असेंडिंग ट्रायंगल सारखंच असतं, बट तो सिमेट्रिक असतो. मार्केट अप साईडला मुवमेंट झालं त्यानंतरनं मार्केट असं सिमेट्री ट्रायंगल बनवतो. सिमेट्री या ठिकाणी तुम्ही जे दिसतंय सिमेट्रीमध्ये जो ट्रायंगल बनलेला हा सिमेट्रिकल बुलिश ट्रायंगल. तर बुलिश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्नमध्ये हे जे चार आहेत, असेंडिंग ट्रायंगल, बुलिश वेज, बुलिश फ्लॅग आणि सिमेट्रिकल बुलिश ट्रायंगल, हे भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं बुलिश चार्ट पॅटर्नमध्ये. बुलिश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न्समध्ये इतका टाईप झालं. आता दुसरा टाईप असणार आहे बेरिश कंटिन्युएशन. दुसरा टाईप असणार आहे बेरिश कंटिन्युएशन. बेरिश कंटिन्युएशन. बेरिश कंटिन्युएशन मध्ये पहिला टाईप असणार आहे तो म्हणजे डिसेंडिंग ट्रायंगल. डिसेंडिंग ट्रायंगल हा मेनली असा वर्क होतो. मार्केट हे बेरिश असतं, बट मार्केटमध्ये असा एक ट्रायंगल बनतो जो डाऊन साईडला मुवमेंट होण्याची शक्यता जास्त असते. आता इथं तुम्हाला लक्षात येईल की मार्केटने एक डिसेंडिंग ट्रायंगल क्रिएट केलेला आहे. हा जो चार्ट पॅटर्न बघून तुमच्या लक्षात येईल, असा पॅटर्न जो असतो तो डिसेंडिंग ट्रायंगल असतो. सेकंड टाईप असतो बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न मधला, तो म्हणजे बेरिश वेज. जसा आपण बुलिश वेज बघितला बुलिश पॅटर्नमध्ये, तसाच हा बेरिश पॅटर्नमध्ये बेरिश वेज हा सेकंड टाईप आहे बेरिश कंटिन्युएशन मधला. तो मेनली पॅटर्न मार्केट हे बेरिश असतं, बट एक रिव्हर्सल करण्यासाठी तो असा वरती येतो आणि वेज क्रिएट करतो असा. तर हे मोस्टली ब्रेक हा डाऊन साईडलाच होतो. बेरिश वेज जर मार्केट बेरिश असेल आणि असा पॅटर्न जर बनला असेल तर याचे ब्रेक मोस्टली डाऊन साईडलाच तुम्हाला बघायला मिळेल. हा झाला दुसरा टाईप. तिसरा टाईप आहे बेरिश फ्लॅग. तिसरा टाईप बेरिश फ्लॅग सिमिलरली बुलिश फ्लॅग सारखाच असतो, बट हा बेरिश मार्केटमध्ये किंवा बेरिश चार्ट पॅटर्नमध्ये क्रिएट झालेला असतो. तो असा असतो, मार्केट बेरिश असतं आणि एक फ्लॅग टाईप क्रिएट होतो. सपोर्ट रेजिस्टन्स असा वर्क होतो, एका झोनमध्ये क्रिएट होतो आणि तो मोस्टली असा डाऊन साईडला ब्रेक होतो. तुम्हाला बघायला मिळेल असा फ्लॅग, हा एक फ्लॅगची स्टिक आहे आणि हा फ्लॅग, हा बेरिश फ्लॅग. चौथा पॅटर्न आहे बेरिश सिमेट्रिकल ट्रायंगल. बेरिश
सिमेट्रिकल ट्रायंगल. बेरिश सिमेट्रिकल ट्रायंगल हा बेरिश मार्केटमध्ये असा मुवमेंट होतो, असा पॅटर्नच बनतो आणि मोस्टली हा पण बेरिश साईडलाच ब्रेक होतो. तर बघायला मिळेल तुम्हाला असा ट्रायंगल बनलेला आहे, सिमेट्री दोन्ही साईडला पण. हा झाला बेरिश कंटिन्युएशन. बुलिश कंटिन्युएशन प्रकार एक झाला, बेरिश कंटिन्युएशन 2 झाला. आता तिसरा जो टाईप असणार आहे तो बुलिश रिव्हर्सल, आणि हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स बुलिश रिव्हर्सलमध्ये आपण मोस्टली सपोर्ट जास्त करून बघायचा. कारण बुलिश मार्केटमध्ये ट्रेड घेत असताना सपोर्टवरती जास्तीत जास्त करून ट्रेड घ्यायचा. आता बुलिश रिव्हर्सलमध्ये मी तुम्हाला 4 पॅटर्न्स सांगतो कोणकोणते आहेत ते. बुलिश रिव्हर्सलमध्ये पहिला जो चार्ट पॅटर्न असणार आहे तो असणार आहे डबल बॉटम. हा तर खूप फेमस आहे, डबल बॉटम. डबल बॉटम कसा असतो बघायचा आहे. डबल बॉटम हा ओनली असा असतो आणि ह्या ठिकाणी जो सपोर्ट घेतलेला असतो, सपोर्टवरती 2 ठिकाणी जेव्हा ते रिटेस्ट केलेला असतो त्या ठिकाणी डबल बॉटम म्हणतो. ट्रिपल बॉटम सिमिलरली तसाच. ट्रिपल बॉटम एकाच एरियामध्ये 3 वेळा टेस्ट केलेलं असतं. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा झाला ट्रिपल बॉटम. तसाच इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा जो पॅटर्न आहे, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हा जो पॅटर्न आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. असा बेरिश मार्केट चालू असतं आणि लेफ्ट हेड राईट शोल्डर इथे आपल्याला बघायला मिळते की हा जो एरिया आहे, हा जो दिसतोय तो लेफ्ट हेड, हा जो खाली आलेला आहे तो हेड आणि हो राईट शोल्डर. तर ह्या ठिकाणी ह्यासाठी ह्याला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हटलं जातं. आणि हे मोस्टली बुलिश रिव्हर्सलमध्ये असा पॅटर्न क्रिएट होतो आणि बेरिश रिव्हर्सलमध्ये ह्याच्या रिव्हर्स. तर ठीक आहे, आता ह्यामध्ये बुलिश रिव्हर्सलमध्ये हे 3 प्रकार झालेत. अजून एक प्रकार आहे, अजून एक टाईप आहे, तो आहे फेलिंग वेज. फेलिंग वेजमध्ये मार्केट हा बेरिश असतं, बट मार्केटमध्ये अशी डाऊन साईडला मुवमेंट होते आणि एक सपोर्ट तोडतो. जसं तुम्हाला इथं बघायला मिळेल, हे मार्केट आलं, एक डाऊन साईडला गेलं आणि इथून सपोर्ट तोडला. तर हे झालं बुलिश रिव्हर्सलमध्ये. हे 4 पॅटर्न झाले बुलिश रिव्हर्सल. अजून एक पॅटर्न ओढतो तो म्हणजे आहे बेरिश रिव्हर्सल. जसं आपण बुलिश रिव्हर्सल बघितलं सिमिलरली तसंच बेरिश रिव्हर्सल पण असतो. पटपट आपण एक 4 पॅटर्न हे बघूया, 4 आणि क्लोज करूया. जास्त लॉंग व्हिडिओ बनवायला नको, कारण तुम्ही पण बोर होऊन जाशील परत. पहिला असणार आहे आता बेरिश रिव्हर्सल बघतोय ना आपण. बेरिश रिव्हर्सल पॅटर्न्स मध्ये आपल्याला मेनली 4 पॅटर्न बघायला मिळतात. एक डबल टॉप,
डबल टॉप हा असा असतो मार्केट, आणि एक झोन असतो, त्या झोनला मार्केटने डबल टेस्ट केलेलं असते, डबल वेळा टच केलेलं असते, त्यामुळे ते डबल टॉप. दुसरा ट्रिपल टॉप. सिमिलरली ट्रिपल टॉप, एकाच झोनला मार्केटने 3 वेळा टेस्ट केलेली असत्या, एकाच झोनला मार्केटने 3 वेळा टच केलेलं असतं, त्या ठिकाणी ट्रिपल टॉप बनतो. सिमिलरली तसंच हेड अँड शोल्डर. आता हा बेरिश हेड अँड शोल्डर आहे. बेरिश हेड अँड शोल्डर पॅटर्न कसा असतो तुम्हाला इथं स्क्रीनला दिसेल. हेड अँड शोल्डर पॅटर्न मेनली असा असतो, मार्केट हे बुलिश असतं, आणखी एका सपोर्टवरती मार्केटने असं स्ट्रक्चर बनवलेलं असतं, त्या ठिकाणी हा जो सपोर्ट असेल तर हा पॉइंटला आहे, हे स्ट्रक्चर जर असे बनलं असेल तर ह्या पॉइंटला मार्केट बेरिश रिव्हर्सल पॅटर्नमध्ये मार्केट ही डाऊन साईडलाच मुवमेंट होतं. आणि बेरिश रिव्हर्सल पॅटर्न्समध्ये आणखी एक पॅटर्न्स उरतो, तो म्हणजे रायझिंग वेज. रायझिंग वेज मार्केटमध्ये बुलिश पॅटर्न्स असतो असा, आणि त्यानंतर एक स्ट्रक्चर असं बनतं रायझिंग वेजचं, आणि मार्केट हा ब्रेक होतो. इथे तुम्हाला बघायला मिळेल असं रायझिंग वेज, हा मार्केट आला असं मुवमेंट केला आणि रायझिंग वेज पॅटर्नच होता म्हणून मार्केटने हा ब्रेक केला. तर मित्रांनो, असे हे 4 टाईप आहेत जे कॉमनली सगळ्या ठिकाणी यूज होतो. आणि तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओ हा आणखी इंटरेस्टिंग येईल. तर ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.